प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। प्रताप सरनाईक शिंदेंचं नेमकं कर्तृत्व काय असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला। संजय राऊतांचा प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल पाहायला मिळतोय। प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना। बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे? काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? त्यांनी या विषयावर बोलू नये। प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत। हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली। त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर? त्यानंतर ते पळून गेले। हा त्यांचा इतिहास आहे। राजन विचारे नावाच्या एका दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला, म्हणून राजन विचारे आमदार झाले, खासदार झाले। जर राजन विचारेंची हिंमत असेल तर राजन विचारेंनी महापालिकेची निवडणूक लढावी आणि त्यांनी जिंकून दाखवावी, तर मी असं समजेल की ते सर्वसामान्य कार्यकर्त्यातून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे। परंतु उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करायचे आणि त्या आरोपांमुळे कोणी पाय धुवून प्यायचे, कोणी पाय धुवून पाणी पिण्याची वगैरे भाषा करत असेल तर ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।